गुढीपाडवा हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला येतो। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून याच दिवशी सृष्टीला चालना दिली, त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात। याचा उल्लेख ऋग्वेदात आहे। पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली। गुढी हे विजय, आनंद आणि मांगल्याचे प्रतीक आहे। त्रेतायुगात याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र यांनी लंकेवर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला, तेव्हा अयोध्येतील लोकांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला। या दिवशी सम्राट शालिवाहन यांनी सत्तेची स्थापना केली आणि शक संवत्सराचा प्रारंभ केला। गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते। म्हणजे गुढीपाडवा जर रविवारी असेल तर सूर्य हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते। आपल्या राशी चक्राची सुरुवात मेष राशीपासून होते। चैत्र महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो। गुढीपाडव्यापासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते, त्यामुळे निसर्ग नव्या चेतनेने भरून जातो। या सर्व कारणांमुळे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे। कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या 3.5 मुहूर्तावर आपण करू शकतो। त्यामुळे या दिवशी नवीन उद्योग, व्यवहार आणि उपक्रम सुरू करण्याची परंपरा आहे। हा सण नवे संकल्प करण्याचा, नवीन ऊर्जा घेऊन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा आहे। तो विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। वाहन, सोने, चांदी आणि घर खरेदी करणे तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे, जमीन, प्लॉट खरेदी यासाठी गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात, त्याला शोभायात्रा म्हणतात। घराच्या दारासमोर किंवा गच्चीवर एक उंच बांबू घेऊन त्यावर रेशमी वस्त्र, साखर गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि चांदी अथवा तांब्याचा कलश लावून गुढी उभारली जाते। गुढीला हळद, कुंकू, फुलांनी पूजले जाते आणि आरती केली जाते। या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग, अभ्यासाची पुस्तके आणि पाटीवर सरस्वतीचे चिन्ह काढून त्यांची पूजा केली जाते। घराची साफसफाई करून दारासमोर रांगोळी काढली जाते। पुरुष आणि महिला पारंपरिक पोशाख घालून हा सण साजरा करतात। सगळीकडे चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असते। ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाल्ले जाते। पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे। गुढीपाडवा हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, जसे कर्नाटक व आंध्र प्रदेश, उगादी, पंजाब, बैसाखी, मणिपूर, सजिबू चेराओबा आणि सिंधी समाज चेटीचंद। अशा या गुढीपाडव्याच्या निमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा।